गणेशोत्सवाच्या 10 ते 11 दिवसांमध्ये बाप्पाच्या चरणी म्हणजे लालबाग राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंचा सध्या लिलाव सुरू आहे आणि एकंदर या संदर्भात लालबागच्या राजाच्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आपल्यासोबत आहेत. सर, खूप सारं स्वागत. आणि एकंदर आज बाप्पाच्या चरणी जे काही गोष्टी अर्पण केल्या त्याचा आज लिलाव आहे. कशाप्रकारे हा सोहळा रंगतोय, लिलाव कशाप्रकारे सुरू आहे आणि यावर्षी तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 92व्या वर्षातला हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव अतिशय मांगल्यपूर्ण वातावरणात, श्रद्धेच्या वातावरणामध्ये आणि जल्लोषात संपन्न झाला. त्यानंतर मंडळाच्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेनुसार आज आपण या ठिकाणी हा जाहीर लिलाव इथे योजलेला आहे. यामध्ये लालबागच्या राजा चरणी जे भाविक आपल्या इच्छेनुसार काही सोन्याचांदीच्या वस्तू अर्पण करतात, त्या सोन्याचांदीच्या वस्तू देखील त्या भाविकांना प्रसादरूपी मिळाव्यात म्हणून आपण एक जाहीर लिलाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामध्ये अनेक अशा आकर्षक वस्तू आहेत. सोन्याच्या, चांदीच्या, विविध प्रकारच्या गणरायाच्या मूर्ती आहेत. त्यानंतर कलश आहेत, श्रीफळ आहेत, सोन्याच्या चैन आहेत, पेंडंट आहेत. त्यानंतर आकर्षक असं म्हणायला गेलं तर विविध आभूषणं आहेत, ज्यामध्ये अलंकार असतात, सोन्याचे अलंकार आहेत.